नमस्कार मित्रांनो, सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आणि आजच्या शुभ मुहूर्तावरती मी आज पहिला व्हिडिओ आपला यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे। सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून हार्दिक स्वागत आहे। तोंड बांधून मी सुरुवात केली व्हिडिओची, कारण प्रचंड ऊन आहे पुण्यामध्ये आणि एवढ्या कडक उन्हामध्ये मी निघाले पुण्यात सिटीमध्ये प्रॉपर। पुणे म्हटलं की आलं ट्रॅफिक आणि ट्रॅफिक म्हटलं की आले सिग्नलवरती थांबले होते। पुण्यात जाण्याचं कारण हे की मोबाईल झाला होता खराब, मोबाईलला लॉक पडलं आहे आणि म्हटलं बघावं पुण्यात जाऊन काय ओपन करता आलं तर ठीक आहे, कारण महत्त्वाचा डाटा आहे तोही नाही गेला पाहिजे। चला तर मग बघूया काय काय होतं। वा 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 वा, खूप दिवसानंतर असा पुण्यामध्ये मोकळा रस्ता मिळाला आहे आणि मी खूप छान पद्धतीनं 60च्या स्पीडने राईड करते। खूप मजा येते, असा दररोज मोकळा रस्ता असावा, पण काय पुणेकरांचं नशीबच, कंटिन्यू गर्दी आणि गर्दीने वेढलेले रस्ते आणि तरी पण पुणेकरांचं पुण्यावरती प्रचंड असलेलं प्रेम। वा, अरे यार मित्रांनो, डोक्यात काय विचार असलं ना माणूस काय करेल आणि काय नाही सांगू नाही शकत। सर्वांनाच असा कधीतरी अनुभव आला असणार आहे। मला ॲक्च्युली जायचं होतं युनिव्हर्सिटीकडून राईट साईडला आणि मी विचार करण्याच्या नादात आले शिवाजीनगरला। वा देवा पांडुरंगा। तिथे गेल्यानंतर मैत्रीण माझी वाट बघत थांबली होती आणि ही आहे ऐश्वर्या। सो आम्ही विवोच्या इथे गेल्यानंतर तिथे पाहिलं तर आम्हाला खूप सुंदर असं सरप्राईज मिळालं होतं, खूप मोठं। तर ते होतं लॉक। मॅपला त्यांनी अपडेट केलेलं नव्हतं आणि आम्ही येऊन पोचलो होतो की ओपन आहे, चला आणखी टाईम आहे। सो बाहेर पडतानाच मग तिथे आणखी एक नोटीस दिसली की सुट्टी आहे। सो तिथून मूड हाफ करून निघालो आणि तिथं निघाल्यानंतर मग म्हटलं खूप मोठं काम करून आलो आहे तर थोडंसं थंड काहीतरी घेऊया। त्यामुळे मैत्रीण म्हणली की उसाचा रस घेऊया। सो आम्ही उसाचा रस घेतला, तिने घेतला होता छोटा आणि मी माझ्यानुसार जम्बो। तर खूप छान मजा आली, उसाचा आस्वाद घेतला आणि मन तृप्त झालं। सो आजचा दिवस असाच होता, गुढीपाडव्याच्या दिवशी काहीही काम झालं नाही। आजचा आहे दुसरा दिवस। ॲक्च्युली काल माझ्याकडून ब्लॉग एंड करायचा राहून गेला होता आणि त्याच्यामुळं एकंदरीत कालचा दिवस खूप सुंदर होता। नवीन वर्ष होतं, गुढीपाडव्याचा दिवस होता आणि माझ्यासोबत एकही काम चांगलं झालं नाही आहे। सो बघूया, स्टे ट्यून। आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट असू द्या। थँक्यू।